नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे. सर्वांना माहिती असेल की कन्व्होकेशन सेरेमनी जी आहे, ज्याला आपण दीक्षांत समारंभ सोहळा म्हणतो, तो येत्या 24 फेब्रुवारीपासून असणार आहे. म्हणजे 24 फेब्रुवारीला ठीक 10 वाजता जो आहे YCMच्या प्रांगणामध्ये जे आहे तिथे होणार आहे नाशिकला. तर यामध्ये बघा तुम्हाला नोटीस वगैरे ऑलरेडी दिलेली होती, तुम्ही ती वाचलेली असेल, बरोबर? तर यांनी फक्त याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की येत्या 24 फेब्रुवारीपासून जे आहे तो कार्यक्रम होणार आहे म्हणून, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही अपडेट वगैरे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. त्यांनी ही लिंक इथं शेअर केलेली आहे, बरोबर. पण आता याच्यामध्ये बघा, जी 13 कन्व्होकेशनची जी वेबसाईट आहे, जसं की तुम्ही समजा सर्च केलं 13convocation.ycme.ac.in, ठीक आहे. तर ही वेबसाईट सध्या अंडर मेंटेनन्स आहे, यावर लवकरच अपडेट होईल. परंतु जे अटेंडन्स आहे ते अटेंडन्स चालू झालेले आहे, तर तुम्ही अटेंडन्स वगैरे याच्यामध्ये करू शकता. तर अटेंडन्स कशाप्रकारे तुम्हाला नोंदणी करायची आहे अटेंडन्ससाठी, म्हणजे थोडक्यात तर अटेंडन्स नोंदणी म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 13 अन्युअल कन्व्होकेशन 30वा दीक्षांत समारंभ. त्यांनी बघा ते इंग्लिशमध्ये अपडेट दिलेली आहे तुम्हाला आणि खाली मराठीमध्ये दिलेली आहे. तर थोडक्यात काय, तर तुम्हाला ह्या अपडेटमध्ये काय बघायला मिळणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना डिग्री जी आहे तुमची मान्यवरांसोबत फोटो काढायचा असेल, घ्यायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जे आहे शॉल जी आहे ती तिथून विकत घ्यावं लागते. त्याची किंमत आहे ₹500, बरोबर. परंतु शॉल जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही रिटर्न करू शकता आणि तुम्हाला ₹400 जे आहे तुमच्या खाते नंबरवरती तुम्हाला ते रिफंड केले जातील येत्या 7-8 दिवसामध्ये, ठीक आहे. म्हणजे केव्हा, तर जेव्हा तुमचं डिग्री वितरण ज्यावेळेस होईल 24 तारखेला, त्यानंतर तुम्हाला जे आहे तिथून पुढे 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला ₹400 जमा होतील. ₹100 जे आहे ते शॉलची तुमची फी वगैरे असणार आहे, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्यांनी इथं अपडेट देखील दिलेली आहे. तुम्हाला ते मराठीमध्ये दाखवतो. त्यांनी बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की ₹500 जी अनामत रक्कम आहे ती सांगितलेली आहे, बरोबर. दिवशी सकाळी ठीक 8 वाजता राहून ₹500 जे आहे ती तुम्हाला शॉल घ्यायची आहे आणि ती तुम्हाला घ्यावंच लागणार आहे कंपल्सरी, ठीक आहे. मागच्या वर्षी ऑप्शनल होतं, परंतु यावर्षी त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये अजून एक तुम्हाला गुड न्यूज अशी आहे की मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना रिफंड वगैरे नाही मिळालं. तर यावर्षी त्यांनी काय केलेलं आहे, जे विद्यार्थी नोंदणी करतील, जे विद्यार्थी डिग्री घेतील, जे विद्यार्थी त्यांना रिटर्न करतील शॉल, त्यांना ₹400 जे आहे ते लगेच रिटर्न मिळणार आहेत. त्यासाठी जी प्रोसेस आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ठीक आहे. तरी बघा अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की 24 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता जो आहे तुमचा तो दीक्षांत समारंभ होणार आहे आणि मी देखील या ठिकाणी असणार आहे. तर बघा नोंदणी कशा प्रकारे करायची, 13convocation.ycme.ac.in/attendance. तर या ठिकाणी अटेंडन्स म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला नोंदणी करायची आहे. आणि जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्या सर्वांना नोंदणी करणं बंधनकारक आहे. माझं मत असं आहे की प्रत्येकाने नोंदणी करा. तुम्हाला तुमचं जर नसन जाणं होत तर तुम्ही त्या ठिकाणी नो करू शकता. तिथे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही जर फिजिकली प्रेझेंट राहू शकता तर येस करा, नसेल राहू शकत तर नो करा. मी तुम्हाला समोरच्या अपडेटमध्ये सांगणारच आहे. इथे बघा त्यांनी सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे, प्लीज टाईप युअर परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, ज्याला आपण PRN म्हणतो. तुमचा जो काही नोंदणी क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर बघा आता मी या ठिकाणी टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही देखील अशाच ठिकाणी करू शकता. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, की PRN नंबर फक्त त्यांनीच टाकायचा आहे जे विद्यार्थी जे आहेत दिलेल्या कालावधीमध्ये पासआउट झालेले असतील. तर त्यांनी काय सांगितलेलं बघा या ठिकाणी, डिसेंबर 2023, ठीक आहे, नंतर फेब्रुवारी-मार्च 2024 आणि मे-जून 2024 या 3 वर्षामध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले असतील, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा तुमचं काही पदव्युत्तर पदवी असेल, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात UG, PG, डिप्लोमा, डिग्री काय असेल तुमचं ते संपूर्ण, तुम्ही जर या कालावधीमध्ये पासआउट झाले असेल तरच तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. तर ज्यांचं रजिस्ट्रेशन होणार नाही याचा अर्थ असा, तुमचा एखादा विषय बॅकला असेल किंवा तुम्ही चुकीच्या प्रवेशामध्ये असाल. थोडक्यात काय, तर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल. तर फर्स्ट इयर सेकंड इयरवाल्याने कृपया करून नोंदणी करू नका. आणि जे विद्यार्थी लास्ट इयरला असतील यावर्षी त्यांनी देखील नोंदणी करू नका. जे विद्यार्थी पासआउट झाले फक्त त्यांनीच नोंदणी करायची आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं PRN नंबर टाकायचा आहे. मी एका विद्यार्थ्याचा PRN नंबर टाकलेला आहे. हा तुम्हाला खाली बघा एक कॅप्चा दिसतो, JF74E. तर हा जो कॅप्चा आहे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा तुम्हाला टाकायचा आणि खाली सर्च करायचा. बघा जसंही तुम्ही सर्च केलं, बघा तुम्ही एका नवीन पेजवर होता, मी बघा तुम्हाला खाली स्क्रोल करून दाखवतो. अशा प्रकारे बघा तुमचा PRN नंबर तुम्हाला वरती दिसेल. तुम्ही ज्यावेळेस टाकलं, खाली सर्च केल्यावर बघा विद्यार्थ्याचे नाव दिसेल, नेम इन मराठी. ठीक आहे, मराठीमध्ये नाव बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं त्यांनी कशाप्रकारे नाव करेक्शन करायचं. नाव जर चुकीचं येत असेल तर कृपया करेक्शन करून घ्या. त्यांनी ऑलरेडी तुम्हाला टाईम दिला होता. तुम्ही वेळेच्या आत केलं का नाही तुम्हाला माहिती, ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर दिसेल. मोबाईल नंबर चुकीचा असेल तर नंतर तुम्हाला समोर अपडेट करायचं आहे, ठीक आहे. तुमचं नाव चेक करायचं आहे आणि अप्लाय फॉर कन्व्होकेशन अटेंडन्स. जर तुमचं असं नाव या ठिकाणी येत असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला इनव्हॅलिड एंट्री दाखवलं तर तुमचा एकतर विषय बॅक असेल किंवा तुमचा रिझल्ट पेंडिंग असेल किंवा तुम्ही चुकीच्या क्लासमध्ये आहात, तुम्ही पासआउट झालेले नाहीत, ठीक आहे. तर करंट इयरवाल्यांनी कृपया करून अपडेट याच्यामध्ये काही नोंदणी वगैरे करायची नाही, ठीक आहे. अप्लाय फॉर कन्व्होकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी क्लिक केलं.
मोबाईल नंबर तुमचा इथे ऑटोमॅटिकली येईल. तुम्हाला जर वाटलं तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा, तुम्ही चेंज करू शकता. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्हाला जर वाटलं हा तुमचा जुना नंबर आहे, की तुमच्या वडिलांचा आहे, भावाचा असेल, कोणाचा असेल, तुम्ही नोंदणी करता वेळेस एखाद्या सरांनी टाकला असेल किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्याचा नंबर असेल, तर तुम्ही या ठिकाणी तो अपडेट करू शकता. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. तर तुमची डेट ऑफ बर्थ जी काय असेल ते तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. तर समजा आता विद्यार्थ्याची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती टाकणं बंधनकारक आहे. असं नाही की तुम्ही काही पण टाकू शकता. सर माझी लग्नाच्या अगोदर डेट ऑफ बर्थ वेगळी होती, आता मी माझी डेट ऑफ बर्थ चेंज झाली किंवा माझं नाव चुकीचं आहे, मी नंतर अपडेट करून घेतली. जे काही तुमचे डेट ऑफ बर्थ संदर्भात जे काही तुमचे चुकीचे निर्णय असतील, तर कृपया करून ते घरीच ठेवा. तुमची जी काही खरोखर नोंदणीकृत असेल, म्हणजे थोडक्यात काय, तुमचं जे काही हॉल तिकीट वगैरे येतं किंवा तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं की तुमच्या वायसीएमच्या प्रोफाईलमध्ये तुमची जे काही डेट ऑफ बर्थ दिसते, तीच तुम्हाला टाकायची आहे. जर डेट ऑफ बर्थ चुकीची असेल, तर तुम्ही या ठिकाणी काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला डेट ऑफ बर्थ बरोबर टाकणं बंधनकारक आहे. जर तुम्ही चेंज केली असेल, तर अगोदर जी असेल ती टाका किंवा ती टाकून बघा. चांगली गोष्ट आहे जर अपडेट झाली असेल तर. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगते, इनव्हॅलिड डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. आता तुम्हाला मी फक्त एक उदाहरण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये एरर वगैरे येऊ शकतो. ठीक आहे. पण जी ओरिजिनल डेट ऑफ बर्थ आहे ती मी टाकलेली आहे या ठिकाणी. बघा अशा ठिकाणचा तुमच्या समोर जो अशा प्रकारे तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होतो. या ठिकाणी बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आलेत. उपस्थित नोंदवण्यासाठी पुढील माहितीची नोंद करा. फिल द फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू रजिस्टर युअर अटेंडन्स. नेम ऑफ स्टुडंट्स. तुमचं विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी येईल. त्याचं मराठीमध्ये नाव येईल. बघा तुम्ही तर मराठीमध्ये नाव चेंज करू शकत नाही. चेंज करण्याची प्रोसेस काय होती तुम्हाला ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कृपया करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्या ठिकाणी तो करेक्शन करा. जर डेट लिंक ओपन असेल तर. कारण मला नाही वाटत जवळपास 1 महिना होऊन गेला त्या गोष्टीला. तर बहुतेक अपडेट येईल तेव्हा भरपूर विद्यार्थ्यांनी करेक्शन केलं, परंतु आता होणं मुश्किल आहे. ओके. मोबाईल नंबर चेक करून घ्या. जो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा ते देखील मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं होतं. तुम्हाला तुमचा टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता मोबाईल नंबर, कोणाचा टाकू शकता. पी-आर-एन नंबर तुमचा जो असेल तो इथे या ठिकाणी येईल. आता बघा त्यांनी खालीच काय सांगितलं आहे, बँक अकाउंट डिटेल फॉर रिफंड. तर ही रिफंड कशासाठी आहे? ठीक आहे. आता तुम्हाला मी परत सांगतो या ठिकाणी. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की ज्यांना ₹500 शॉल घ्यायची आहे, तर आता त्यांनी कंपल्सरी केलेली आहे शॉल घेणं. तुम्हाला जर शॉल घरी आणायची असेल, तर त्याची किंमत ₹500 असेल. जर तुम्हाला रिटर्न करायची असेल, तर तुम्हाला ₹400 परत मिळतील, असं त्यांनी वायसीएमनं सांगितलेलं आहे. तर त्यामुळेच हा अकाउंट नंबर ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचा हा फॉर्म असणार आहे. तर आपण हा पटापट भरूया या ठिकाणी. बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर असेल. आता मला इथं परत एकच गोष्ट विचारू नका. कुठली? की सर मी पप्पाचं अकाउंट देऊ का? माझं अकाउंट नाही आहे, माझं अकाउंट ब्लॉक झालं, माझं अकाउंट नाही आहे. आजकाल प्रत्येकाकडे 2-2, 3-3 बँक अकाउंट आहेत. त्यामुळे विशेष नाही. ठीक आहे. पेमेंट बँकचे देखील अकाउंट आहे बऱ्याच लोकांकडे. म्हणजे विषयच नाही या गोष्टीचा की सर माझ्याकडे अकाउंट नाही म्हणून असं म्हणायचंच नाही. ठीक आहे. तर तुमच्याकडे अकाउंट नंबर जो असेल तो अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. तर आता मी पटापट या ठिकाणी फिल करून घेतो. बघा आता मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती भरलेली आहे. तुमचा अकाउंट नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याचं नाव टाकलेलं आहे. जे तुमच्या बँक अकाउंटला नाव असेल ते तुम्हाला नाव टाकायचं आहे. ठीक आहे. बँकेचं नाव टाकायचं आहे. समजा तुमची कुठली बँक आहे, समजा SBI असेल. ठीक आहे. बँक ऑफ बरोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC असेल, ICICI असेल. तुमची जी काही ब्रांच असेल ते तुम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे. नंतर ब्रांचचा ॲड्रेस टाकायचा. थोडक्यात तुमची ब्रांच कुठल्या सिटीमध्ये आहे किंवा कुठल्या तालुक्यामध्ये आहे त्या गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा IFSC कोड टाकायचा आहे जो तुमच्या अकाउंट नंबरवर असतो तो. आता विचारू नका सर IFSC कोड काय असतो. तुमच्या प्रोफाईलमध्ये सगळं काय दिलेलं असतं तुमच्या बँक अकाउंटच्या किंवा तुम्ही तुमच्या पासबुकवरती देखील बघू शकता. विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. बेटर राहील जो बँकेमध्ये लिंक आहे तोच टाका. नंतर बघा इथं या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. आय विल अटेंड द कन्व्होकेशन फिजिकली. मी दीक्षांत समारंभासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहीन. आपले पदविका प्रमाणपत्र आपणास प्रत्यक्ष उपस्थित देण्यात येईल. ठीक आहे. तर यावर तुम्ही टिक करायचं आहे. ठीक आहे. बाकी या ठिकाणी बघा तुम्हाला आता समोरची जी काही अपडेट असेल इथं बघा त्यांनी रेडमध्ये सांगितलं आहे, यू विल रिसीव्ह युअर कन्व्होकेशन सर्टिफिकेट ॲट द कन्व्होकेशन सेरेमनी. आपले पदवी प्रमाणपत्र दीक्षांत समारंभामध्ये प्राप्त होईल. ठीक आहे. अशा प्रकारचे अपडेट याच्यामध्ये असणार आहे. नंतर बघा खाली एक अजून एक डिक्लेरेशन आहे. तुम्हाला यावर देखील क्लिक करायचं आहे. बघा या 2 टिक तुम्हाला करायच्या आहेत. नंतर बघा समोर तुम्हाला खाली सबमिटचा ऑप्शन आहे. सर्वांनी आपली माहिती चेक करून घ्यायचं आहे. नाव सर्वांनी चेक करून घ्या. आता तर काही करू शकत नाही, आपण चेंज नाही करू शकत. कारण डेट संपलेली आहे चेंज करायची. ऑलरेडी तुम्हाला 1 महिन्याची त्यांनी मुदत दिली होती. तुम्ही त्यावेळेस केलं नसेल तर तुम्ही आता काही नाही करू शकत. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला आता खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे. बाकीचे तुमची संपूर्ण तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर बाकीचे सगळ्या डिटेल तुम्हाला भरायचे आहेत आणि खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे. जसंही बघा या ठिकाणी मी सबमिट केलं. बघा तुम्हाला अशा प्रकारचं तुमच्या समोर एक डिस्प्ले होईल स्क्रीन. सेम मोबाईलमध्ये देखील होईल आणि सेम तुमच्या मी मोबाईलमधला ऑलरेडी तुम्हाला एक शेअर केला होता स्क्रीनशॉट आत्ताच 2 दिवसा अगोदर आपल्या टेलिग्रामवरती. तर कशा प्रकारे मोबाईलमध्ये पण सेम याच ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मोबाईलमध्ये देखील असंच करू शकता आणि याच्यामध्ये देखील तुम्ही असंच करू शकता. द इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रेझेन्स अब्सेन्स फॉर द 13 कन्व्होकेशन इज रिसीव्ह. 30व्या दीक्षांत समारंभास उपस्थित किंवा अनुपस्थित राहण्यासाठी माहिती प्राप्त झाली आहे. ठीक आहे.
आणि तुम्ही नाही जरी गेले तरी काही अडचण नाही आहे. तुम्हाला जो आहे तुमची डिग्री जी आहे ती पोस्टाने किंवा तुमच्या स्टडी सेंटरवरती तुम्हाला ती सहजपणे 1 महिन्यामध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांनी नोंदणी करून ठेवा. सर्वांनी केलेलं चांगलं राहील. ठीक आहे. असं नाही की सर मला जायचं नाही, मी कशाला नोंदणी करू. तर कृपया करून सर्वांनी नोंदणी करून ठेवा. तुमच्याच फायद्यासाठी आहे ते. ठीक आहे. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.